मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, टेन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एनी सेंटेन्स. कोणतेही वाक्य असू द्या ना, कोणत्याही वाक्यामध्ये काळाशिवाय आपल्याला त्या वाक्याचा योग्य बोध होत नाही. जसं मराठी भाषेमध्ये असो किंवा इंग्रजी भाषा असो, कोणतीही भाषा असो. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता इंग्रजी भाषेमध्ये टेन्स शिकत आहोत आणि त्यामध्ये आजचा आपला दिवस आहे 6वा. एकूण 12 टेन्स आहेत ना, तर आजचा आपला दिवस आहे डे 6. म्हणजे पहा, आतापर्यंत आपण 5 दिवस झालं सारखं बघत आहोत की रोज एक 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 भाग घेत आहोत. आज आपला आहे डे 6. म्हणजे यामध्ये काय सर, की चालू भूतकाळ, एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती. जसं मी काल चित्रपट पाहत होतो, मी काल लग्नामध्ये वाढत होतो. म्हणजे पहा, या भूतकाळातली चालू क्रिया दर्शवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. त्याला आपण काय म्हणतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो, हे शिकत असताना पहिल्याला आपलं सर्वात प्रथम त्याचा उपयोग कुठं होते सर, तर क्रिया चालू होती. क्रिया चालू होती, मी काल लग्नात जेवलो, संपली क्रिया, पूर्ण झाला भूतकाळ ना, जेवलो म्हणजे पूर्ण झाला. परंतु मी काल लग्नात जेवत होतो, हे झालं चालू क्रिया, म्हणजे याला म्हणतात चालू भूतकाळ. मी काल सायकल चालवत होतो, मी काल कार चालवत होतो. पहा किती बरं सोपं आहे. पण तुम्हाला या ठिकाणी मी जेव्हा माहिती सांगतो त्यामध्ये तुम्हाला तिथं स्वतः आपण त्या ठिकाणी कृती करत आहोत असं आपल्याला जोपर्यंत आपण मनामध्ये विचार करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला टेन्स करणार नाहीत. आपण तिथं अशा, मी सायकल चालवतो ना, आपण त्याची कृती करण्याचा प्रयत्न करायचा. असं जा बरं स्वप्नात जास, मी काल सायकल चालवत होतो. सर हे कोणता काळ झाला, हे झाला चालू भूतकाळ, म्हणजे भूतकाळात एखादी क्रिया करत होतो, हे झालं चालू. पण पूर्ण, मी काल सायकल चालवली, झालं संपलं, ते पूर्ण झालं. पण हे चालू म्हणजे काय, तर त्या भूतकाळामध्ये आपण एखादी क्रिया करत होतो असं आपल्याला दर्शवायचं असतं. मित्रांनो बघा, मराठी वाक्याच्या शेवटी त होतो. मी खात होतो, मी जेवत होतो, मी सायकल चालवत होतो, मी पोहत होतो, मी काल नदीत पोहत होतो, मी काल झाडावर चढत होतो. क्रिया चालू आहे. किंवा त होती, ती खेळत होती, काल ती मैदानावर खेळत होती, खेळत खेळत त होती, हे पहा, त होता किंवा त, एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होती असं आपल्याला जर सांगायचं असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला चालू भूतकाळामध्ये असं त होती किंवा त होता असं येतं. पहा बरं, व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स. मित्रांनो, या वाक्याचं मग स्ट्रक्चर काय असेल, स्ट्रक्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट, महत्वाचं आहे. पहा कसं, का महत्वाचं आहे सर हे, स्ट्रक्चर आपल्याला माहित असतं. जसं आपण बिल्डिंग बांधतो, बिल्डिंग बांधत असताना आपल्याला त्या अगोदर त्या ठिकाणी त्या आर्किटेक्ट कडून स्ट्रक्चर करावं लागतं. नंतर आपल्याला पाया कसा बांधायचा, पाया कसा खोदायचा, किती खोल घ्यायचा, मुरुम लागला पाहिजे, नाही तर काळ्या माती बांधलं तर भिताड पडते, हे का ना, भिंत पडते ना, म्हणजे आपली बिल्डिंग पडते. मित्रांनो तसंच हे स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन एनी सेंटेन्स. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला त्याचं स्ट्रक्चर माहित असलं पाहिजे. मग सर व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ दिस सेंटेन्स, या वाक्याचं स्ट्रक्चर काय असेल, बरोबर. सुरुवातीला सब्जेक्ट असतो, काय असते, सब्जेक्ट. नंतर असते वाज किंवा वेअर. जर एक वचनी असेल ना, मी आहे किंवा तू आहेस, है का नाही, तू होता, मी किंवा तू, असं सांगितलं मी कुठे, एक वचनी कर्त्यासोबत वाज व यू घ्या, बरोबर आहे. आणि अनेक वचनी असेल तर वेअर घ्यायचे. दोनच गोष्टी आहेत. एक वचनी करता असेल, रमेश वाज, है का नाही, दे वेअर, है का नाही, असं लक्षात ठेवा. दोनच गोष्टी ठेवा लक्षात, आय किंवा यू असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते पण यू म्हणजे एकच असला पाहिजे, तू किंवा तो, असं त्या ठिकाणी वाज घ्यायचं. वाज किंवा वाज व यू व अनेक वचनी कर्त्यासोबत घ्यायचं आहे. एक वचनी कर्त्यासोबत वाज व यू व अनेक वचनी कर्त्यासोबत वेअर घ्यायचं आहे. पहा, एक वचनी कर्त्यासोबत वाज घ्या व यू व अनेक वचनी कर्त्यासोबत वेअर घ्या. पहा, यू व अनेक वचनी कर्ते असतील तर आपल्याला वेअर घ्यायचं. थोडं कन्फ्युज होऊ नका, लक्षात ठेवा. एक वचनी करता असेल तर आपल्याला वाज घ्या, अनेक असतील तर वेअर घ्या, एवढंच लक्षात ठेवा. पहा बरं काय सांगतो, मग वाज वेअर झाल्यावर प्लस वर्बचा चौथा फॉर्म. आता मी दररोज सांगतो, पहा आजचा आपला 6वा दिवस आहे. वर्बचा चौथा फॉर्म काय सांगतो, की एखादी क्रिया चालू रनिंग मध्ये आहे. मी लिहित आहे, आय एम रायटिंग, है का नाही, मी लिहित होतो, आय वॉज रायटिंग, है का नाही.
मी लिहिल, आय विल. पहा म्हणजे हे रायटिंग हे शब्द आहे ना, राईट म्हणजे लिहिणे, पण रायटिंग म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ती क्रिया सुरू आहे हे लक्षात ठेवा. आता पहा काय सांगतो बघ, सुनीता चित्रपट पाहत होती. आता सर मी या ठिकाणी मुद्दाम लिहिलं सब्जेक्ट कोणाला, हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स, कोण आहे सब्जेक्ट, कोण लिहित आहे, चित्रपट पाहत आहे, असं प्रश्न विचारायला. कोण पाहत, या कोण चित्रपट पाहत आहे, सुनीता. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया जो करतो त्याला आपण कर्ता म्हणतो, त्याला आपण इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतो. हे मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. म्हणून सब्जेक्ट इज सुनीता, SUNIT. पहा एवढं समजलं. मग सर मी असं का लिहिलं असेल बरं, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती पण होते ना, किती पण मोठं वाक्य असू दे, त्याला ते वाक्य सुद्धा आपल्याला करता येतं. एखादं मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये करायचं असेल तर मित्रांनो फक्त सब्जेक्ट, वर्ब ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग नंतर आपण ते जे काही कर्म असेल किंवा रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स, राहिलेला वाक्याचा भाग असेल वाक्यानुसार आपण पुढे लिहू शकतो. परंतु सब्जेक्ट आणि वर्ब ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सुनीता एक वचने आहे का अनेक वचने आहे, सांगा बरं. सांग काय, एक वचने आहे ना, म्हणून सुनीता होतीसाठी वाच, सुनीता वाच. आता पाहण्याला काय म्हणतात सर, काय म्हणतात, लुक म्हणजे पाहणे नाही सर. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्याला आपण लुक म्हणतो मित्रांनो. परंतु एखादी टीव्ही पाहतो, चित्रपट पाहतो, त्याला आपण वॉच म्हणतो. आय आय वॉच क्रिकेट, आय एम वॉचिंग क्रिकेट, है का नाही. अशा प्रकारे मित्रांनो मग इथं काय येईल, पाहत. तर म्हणजे वॉच म्हणजे पाहणे, पण वॉचिंग WATCHING, वॉचिंग म्हणजे पाहत. काय पाहत होती मित्रांनो सांगा, अ मूवी म्हणजे चित्रपट, अ मूवी, MOVI. झालं वाक्य तयार. बघा बरं मी काय केलं इथं मित्रांनो, बघा बरं छोटे छोटे मुलं, बघा इथं सब्जेक्ट कोण घेतलं, सुनीता घेतली, त्याला सब्जेक्ट लिहा. शेवटी गेलो वाचसाठी 1 नंबर दिला. होपचा चौथा फॉर्म हे आहे वॉचिंग, याला 2 नंबर दिलाय होपचा चौथा फॉर्म. आणि हे चित्रपट मूवी याला 3 नंबर दिला. पहा इथं वाक्य सुरुवातीला मराठी भाषेमध्ये आपण तुम्ही असे क्रमांक द्या, सब्जेक्ट द्या, नंतर शेवटीचा 1 नंबर द्या, हे वरचा चौथा फॉर्म द्या आणि याला 3 नंबर द्या. म्हणजे काय होईल, हेच वाक्य आपल्याला लिहिताना इंग्रजी भाषेत करत असताना मुलांनो की सब्जेक्ट घ्या, नंबर 1 नंबर, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. तुमचं अजिबात वाक्य चुकणार नाही याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काय होईल माहिती का, तुम्ही लाईक केलं की मला समजते की अरे मी एवढं तुम्हाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला ते समजते. समजत नसेल तर कमेंट मध्ये सांगा, सर मला हे वाच कधी घ्यावं का, वेर कधी घ्यावं का, ING कधी लावावं का, होपचा कोणता फॉर्म लावा. मी सांगतो ना, प्रत्येक वेळी सांगतो. तर होपचा 1 2 होपचे 2-4 फॉर्म आहेत ना, ईट, एट, इटन, इटिंग, इट्स, असे भरपूर आहेत बघा. म्हणजे तुम्ही ते बघून घ्या, नंतर तुमच्या लक्षात येईल. आता दुसरं एक वाक्य सांगा, अंधार पडत आहे, बरोबर आहे. अंधार समजा पडत आहे ना, अंधार, अंधार पडत आहे. ही क्रिया मुलांनो सुरू आहे, सुरू आहे. परंतु अंधार आपल्याला पूर्ण भूतकाळ चालू भूतकाळ येतो, म्हणजे अंधार पडत आहे चालू वर्तमान काळ झाला, बरोबर. पण अंधार पडत होता हे कोणता काळ झाला सर, हे चालू भूतकाळ झाला. भूतकाळामध्ये काल अंधार आज पण येईल ना. मग अंधार पडत होता सर, मग या ठिकाणी शब्द तर नाही समजा, पण आपण या ठिकाणी काय करू, नंबर देऊ. आधी होतासाठी 1 नंबर द्या, होतासाठी 1 नंबर द्या. पडत, पडणेला काय म्हणतात सर, फॉल म्हणजे पडणे नाही, पण तुम्हाला सांगतो नंतर काय ते. याला 2 नंबर द्या, चौथा फॉर्म, आणि याला 3 नंबर द्या. सर एवढंच कसं, सब्जेक्ट कुठे गेला, सब्जेक्ट दिसून झाले कुठे गेला सांगतो. आता एखादी गोष्ट असते ना मित्रांनो, ती लपलेली असते, ती समजत नाही. आता पहा इथं आला सब्जेक्ट, पहा इट वाज, हे आला इट, इट म्हणजे तो अंधार, ते अंधार, इट वाज गेटिंग, गेटिंग डार्कर, GTTING, डार्कर. हे वाक्य झालं त्याचं, इट वॉज गेटिंग डार्कर. आता पहा बरं, हे झालं इथं सब्जेक्ट, इथं नव्हता सब्जेक्ट नव्हता, परंतु इथं आला सब्जेक्ट आला. पहा होतासाठी आपण 1 नंबर घेतलं वाच, गेटिंग पडत म्हणजे
पडत गेटिंग याला 2 नंबर होपचा चौथा फॉर्म आहे आणि हे डार्कर हे आहे 3 नंबरचा वाक्य शब्द लक्षात बाळा काय झालं अर्थ सांगा पुढचं असं सांग आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो बाबा एवढं मोठं वाक्य काला घेतलं बाबा आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अगोदर समजून घ्या ती आम्ही त्या लग्नाची तयारी केली म्हणजे भूतकाळाला करत होतो म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया चालू होती लक्षात ठेवा इथं तुम्ही मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजलं 100% तुम्ही इंग्रजी भाषेत सुद्धा त्याचं ट्रान्सलेशन करू शकता तसं लिहू शकता एवढं मी का सांगतो सर कारण मला वाटतं की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एकही वाक्य न चुकता प्रत्येकाचा अर्थ समजला पाहिजे आता सर हु इज सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स कोण आहे मुलांना सब्जेक्ट या ठिकाणी आम्ही मग शेवटी जा होतोसाठी काय इथं पाहता 1 नंबर होतला 1 नंबर द्या नंतर सांग 2 नंबर काल दिवाळा करत कशाला सांगा करणे राईट डू म्हणजे करणे पण हे व्हर्बचा चौथा फॉर्म काय लिहायचा इंग्रजीमध्ये ते मी तुम्हाला सांगतो पहा याला 2 नंबर दिला नंतर तयारीला 3 नंबर सी आता पहा सी साठी 4 नंबर द्या लग्नाची आता तिचं लग्न आहे तिचं लग्न हे वेगळं आहे याला 5 नंबर द्या पहा सी साठी महत्वाचं आणि तिचं लग्न म्हणून 5 नंबर सी साठी 4 नंबर आता पहा मित्रांनो मग वाक्य कसं तयार होतं लक्ष द्यायचं वी वेअर मेकिंग पहा वी वेअर पहा इथं आम्ही असल्यामुळे अनेक जण असल्यामुळे मित्रांनो आपल्याला वेअर घ्यायचंय हे लक्षात ठेवा हे विसरू नका इथं वी वाज घेसाल तर आपलं वाक्य फसलं गाडी फसते तशी गाडी फसवायची नाही वी वेअर आता करेल का म्हणतो डू नाही मेक म्हणजे तयार करणे पण एखादी गोष्ट आपण डू एखादी खेळण्याची गोष्ट ना एखादी करण्याची पण मेक म्हणजे करणे वी वेअर आता मेक म्हणजे करणे पण करत म्हणजे मेकिंग लक्षात ठेवा वी वेअर MEKING पहा वी वेअर मेकिंग काय करू प्रिपरेशन पहा प्रिपरेशन तयारी PREPRATION प्रिपरेशन ची काय ची म्हणजे फॉर तिच्या करिता ना म्हणून फॉर घ्यायची प्रिपरेशन फॉर तिच्या लग्नाची हर वेडिंग काय द्यायचं हर वेडिंग व्हेरी गुड सांग हर वेडिंग WEDDING आता बापरे आता वाक्य तयार झालं बघा पण नंबर कसे द्यायचे बरं आता काय दिलं मी पहा बरं सब्जेक्ट घेतला सुरुवातीला हे आहे सब्जेक्ट नंतर शेवटी गेलो 1 नंबरला होतो म्हणून इथे 1 नंबर दिला करत म्हणजे याला 2 नंबर दिला हे आहे व्हर्बचा चौथा फॉर्म नंतर 3 नंबर काय दिलं तयारी प्रिपरेशन साठी नंबर दिला 3 आणि सी साठी दिला आपण 4 नंबर आणि शेवटी दिले हर वेडिंग म्हणजे तिच्या लग्नाची तिचे लग्न आहे म्हणून हर वेडिंग याला दिला 5 नंबर मित्रांनो असे नंबर दिल्याशिवाय तुम्हाला इंग्रजीचे वाक्य बरोबर करता येणार नाही सुरुवातीला द्या नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली तर सर काय वाक्य सांगू फटफट वाक्य वी आर प्लेइंग आम्ही खेळतो वी आर जम्पिंग आम्ही उद्या माझ्या विद्यार्थ्यांना छोट्या बाळकात सांगितलं करा म्हणून चला बाळांना तर उद्या काय करा असे तुम्ही मला काय करा भूतकाळातले चालू भूतकाळातले 50 वाक्य विद्यार्थी करतात माझे तुम्हाला पण येईल सर तुमच्या हातामध्ये 10,000 ते 1 लाखापर्यंतचा मोबाईल आहे तरी सुद्धा सर टेस्ट म्हणजे कसं डोकं गर फिरते का फिरते सर बिकॉज तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर माहित नाही स्ट्रक्चर माहित असून सुद्धा त्यामध्ये कोणता होपचा फॉर्म घ्यावा त्या स्ट्रक्चर माहित असल्यावर कळते ना आता इथं स्ट्रक्चर दिलंय मी सब्जेक्ट घ्या वाच किंवा वेअर घ्या नंतर होपचा चौथा फॉर्म घ्या नंतर बाकीचं RPS घ्या रिमेनिंग किंवा त्याला पण ऑब्जेक्ट घ्या ठीक आहे ना मग अशा प्रकारचे वाक्य केलं मुलांनो तुमचं एकही वाक्य चुकणार नाही व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद गुड बाय